नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण कंटिन्यू करतोय आपला टॉपिक, तर तो म्हणजे ग्रुप ऑफ वर्ड्स. ग्रुप ऑफ वर्ड्स म्हणजे काय, आपला नवीन टॉपिक आहे आजचा. आलं लक्षामध्ये. आता टॉपिक आपण का बघतोय म्हणजे असं स्पेसिफिक टॉपिकचं नाव नाही आहे, आपण त्याला नाव दिलंय ग्रुप ऑफ वर्ड्स. आणि आपण हा टॉपिक का बघतोय त्याच्यामागचं कारण काय आहे. काय होते, आपण खूप वेळा काय करतो की बाबा ग्रामर शिकलो, आपण मॉडल ऑक्सिलरी वगैरे शिकलो किंवा पार्ट ऑफ स्पीच वगैरे आपण शिकलो, बेसिक अबाउट इंग्लिश. आणि त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला सेंटेन्स बनवता येत नाही. बरोबर, आपण जेव्हा इंग्लिशमध्ये बोलायला जातो तर तेव्हा आपल्याकडनं इंग्लिशचे सेंटेन्स बोलता आपल्याला जमत नाहीत. आलं लक्षामध्ये. तर जे आपल्याला जेव्हा आपण सेंटेन्स मेकिंग प्रॅक्टिस करू तर ते आपल्याला सोपं जावं, बरोबर, ते आपल्याला इझी जावं, त्या उद्देशानं आपण हा टॉपिक घेऊन येतोय. तर टॉपिकचं नाव आहे ग्रुप ऑफ वर्ड्स. आणि ते ग्रुप ऑफ वर्ड्स शिकल्यानंतर आपल्याला जे सेंटेन्स मेकिंग आहे, जे आपले वाक्य रचना करणं आहे, ते एकदम काही आपल्याला सोपी जाईल. आलं लक्षात. तर बघा, आता काही एक्झाम्पल आहेत ग्रुप ऑफ वर्ड्सची. तर जसं की आता बघा, पहिलं एक्झाम्पल आहे की आम्ही दोघे. बरोबर, आता हे झालं मराठीमध्ये आम्ही दोघे. पण हे जेव्हा आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायचं असते तर इंग्लिशमध्ये कसं होईल, तर इंग्लिशमध्ये होईल वी बोथ. काय होईल, वी बोथ. आलं लक्षात, वी बोथ. किंवा मग बोथ ऑफ अस. काय होईल, बोथ ऑफ अस. बरोबर, आम्ही दोघे, वी बोथ किंवा मग बोथ ऑफ अस. आलं लक्षात. तसं की तुम्ही दोघे, जसं की मग काय होईल, यू बोथ. आलं लक्षात, यू बोथ. आणि किंवा मग काय होईल, बोथ ऑफ यू. आलं लक्षात. नेक्स्ट आहे ते दोघे. तर मग कसं होईल इंग्लिशमध्ये, दे बोथ. बरोबर, दे बोथ किंवा मग बोथ ऑफ देम. आलं लक्षात. आता नेक्स्ट मध्ये काय होईल, आता बघा, आम्ही सर्व. तर इंग्लिश मध्ये काय होईल, वी ऑल. काय होईल, वी ऑल. तुम्ही सर्व, यू ऑल. काय होईल, यू ऑल. हे सर्व, तर मग काय होईल, दीज ऑल. आणि ते सर्व, तर ते सर्व काय होईल, दोज ऑल होईल किंवा मग दे ऑल. आता हे सगळं आपल्याला कसं पाठ करायचं, याच्यामध्ये असं काही लॉजिक नाही की बाबा ते समजून घ्यायचं आपल्याला, नाही, फक्त पाठ करायचं आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला काय होईल, सेंटेन्स मेकिंग काय होईल, आपली थोडीशी प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे सोपी जाईल आपल्याला. आलं लक्षात. आता बघूया नेक्स्ट. आता बघा, आता हे सर्व पुस्तक म्हणजेच काय होईल इंग्लिशमध्ये, दीज ऑल बुक्स. बरोबर. आणि किंवा मग काय होईल की ऑल ऑफ दीज बुक्स. आलं लक्षात. नेक्स्ट आहे ते सर्व पेन. इंग्लिशमध्ये कसं होईल, दोज ऑल पेन्स. बरोबर, किंवा मग ऑल ऑफ दीज पेन्स. आलं लक्षात. दीज ऑल पेन्स किंवा मग ऑल ऑफ दीज पेन्स. आलं लक्षात. हा सगळं त्याचे अर्थ होतील, म्हणजे मराठी आणि इंग्लिशमध्ये. आता बघा, ते सर्व लोक. आलं लक्षात, ते सर्व लोक. इंग्लिशमध्ये कसं होईल, दे ऑल पीपल किंवा मग दोज ऑल पीपल. आलं लक्षात. आजचा आपला पार्ट 1 इथं संपलाय. तर आता बघा, जे आपण धीस, दॅट आणि दोज, दीज याच्यावर काय घेतलेला एक स्पेशल टॉपिक घेतलेला आहे, तो आपल्या युट्यूबवर आलेला आहे ऑलरेडी. त्याची लिंक मी आय बटन मध्ये देईल किंवा मग डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला भेटून जाईल. आलं लक्षामध्ये.
तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. काही अडचण असेल तरी पण कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू फॉर वॉचिंग.